आज आहे दिवस दुसरा, तर दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. रात्रभर प्रवास करून फायनली आम्ही 10 वाजता पोहोचलो. ड्रायव्हर रात्री रस्ता चुकल्यामुळे 2 तास ऑलरेडी लेट झालेलं होतं आम्हाला. गाडीतून उतरल्यावर ब्रश करत होते आणि ब्रश करता करता मला ही माकडे दिसली आणि त्यांच्यासोबत त्यांची पिल्लेही होती. ब्रश करून झाल्यावर इकडे सगळेजण चहा बिस्किट खात होते. नंतर आम्ही नर्मदा मैयामध्ये आंघोळ करणार होतो, तर आम्ही नर्मदा मैयामध्ये पोहोचलो. तिथे जाऊन सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आता आम्ही निळकंठधाम मंदिराकडे चाललो होतो. फायनली आम्ही निळकंठ स्वामीनारायण मंदिरामध्ये पोहोचलो. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे. मंदिराचा दरवाजा बघूनच एवढं सुंदर वाटतंय दरवाजा. असं वाटतं कोणत्या तरी मूवीचं सेट आहे किंवा कोणत्या तरी मूवीची शूटिंग सुरू आहे. हा मंदिराचा एंट्री दरवाजा आहे. मंदिरामध्ये गेल्यावर एवढ्या सगळ्या सुंदर सुंदर मूर्त्या बघून मला तर समजतच नाही कुठे फोटो घेऊ आणि कुठे व्हिडिओज वगैरे काढू. एवढं सगळं सुंदर आहे. पूर्ण एकदम मेहेलसारखंच वाटत आहे. आम्ही अगोदर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. या मंदिरामध्ये पूर्ण गोल्ड डिटेलिंगवालं काम केलेलं आहे आणि खूप बारीक बारीक डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे. इथे मेन मंदिर स्वामीनारायण यांचं आहे आणि याचसोबत राधाकृष्ण लक्ष्मीनारायण यांचं सुद्धा मंदिर आहे. या मंदिराची खास बात म्हणजे मंदिराच्या चारही बाजूला पाणी आहे आणि हे पाणी ब्ल्यू कलरचं आहे आणि एकदम क्लीन पाणी आहे. याच्या साईडला छोटी छोटी सगळी मंदिरं, वेगवेगळ्या देवांचे हे मंदिर आहेत. हा पूर्ण 104 एकरचा एरिया आहे. आमच्याकडे जास्त टाईम नसल्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही, पण जेवढं काही फिरलो ना ते सगळं खूप सुंदर होतं. हे सगळं बघून खूप भारी वाटलं. तर हे होतं स्वामीनारायण मंदिर. खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन.